कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राइम टाइम बुलेटिन। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी। रायगडची सागरी किनारी सुरक्षा राम भरोसे। केवळ 4 सागरी गस्ती नौकांवरती सुरक्षेची मदार। 9 गस्ती नौकांपैकी केवळ 4 नौका कार्यरत। लोटे एमआयडीसी मधील विषारी राख प्रकरणावरती मनसेचा धडक इशारा। प्रदूषण मंडळाच्या ढिसाळ कारभारावरती मनसेचा थेट जाब। त्वरित कारवाई न केल्यास मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा। माझे कोकणच्या बातमीचा इम्पॅक्ट। राजापूरमधील रस्त्याच्या कामाला सुरुवात। मुख्य रस्त्यावरती पेविंग ब्लॉक लावण्याचे काम सुरू। प्रवासी वर्गामधून होतोय समाधान व्यक्त। आणि कशेडी घाटातल्या त्या मृतदेहाचे खुनी अखेर गजाआड। खुनामध्ये मुख्य 2 आरोपींचा सहभाग उघडकीस। पैसे न दिल्याने सुनील हासेचा आरोपींनी काढला काटा। आता पाहूया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लईच्या समुद्र किनाऱ्यावरील संशयित पाकिस्तानी बोटवरती पडदा पडला असला तरी रायगडच्या सागरी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत। रायगडच्या 9 सागरी गस्ती नौकांपैकी केवळ 4च नौका कार्यरत आहेत। त्यामुळे रायगडची सुरक्षा राम भरोसे असल्याचे बोलले जाते। कोकण किनारीपट्टीला 120 किलोमीटरचा लांबीचा अथांग व विस्तृत सागरी किनारा लाभलाय, तर रायगडला 122 किलोमीटरची सागरी किनारपट्टी असून आजवरचा सागरी दहशतवादी अतिरेकी कारवाईचा इतिहास पाहता रायगडचे सुरक्षा कवच कायम मजबूत असणे अपेक्षित आहे। रायगड पोलीस दलाकडे आधुनिक सामुग्री आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण बोटींची गरज आहे। रायगडच्या सागरी किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी लवकरात लवकर सक्षम यंत्रणा उभी करण्यात यावी अशी मागणी जोर धरते। दरम्यान पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी येत्या 8 दिवसात आम्ही बोटी व साहित्यासाठी जिल्हा नियोजनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगितले आहे। काल संध्याकाळपासून जेव्हापासून ही बातमी पसरली तेव्हापासून ग्रामस्थांमध्ये खूप भीतीचं वातावरण झालं होतं आणि मला असं वाटतं की कधीतरी काहीतरी बोट येते, काहीतरी होतं, त्याच्यानंतर आपण जी धावपळ करतो त्यापेक्षा आपण समुद्रकिनारी राहतो किंवा समुद्राच्या ठिकाणीच ही जेवढी गावं आहेत तर याच्यामध्ये तिथल्या स्थानिक पंचायतींच्या सहकार्याने, परंतु याच्यामध्ये जास्त वाटा मेरीटाईम बोर्ड आणि जे पोलीस सुरक्षा यंत्रणा आहे तर त्यांचा असावा असं मला वाटतं। तर आजच सकाळी आमच्याकडे 4 ते 5 संशयितांना म्हणजे टुरिस्ट म्हणून आलेले त्यांना तिथल्या स्थानिक म्हणजे जे घोडागाडी आणि तिथले धाबे म्हणजे स्टॉल्स चालवतात तर त्यांना संशय आला तर त्या अनुषंगाने त्यांना पकडून आणलं होतं पोलीस स्टेशनला कळवून। आपले पोलीस निरीक्षक साहेब त्यानंतर रवींद्र दौडकर साहेब DYSP सर आहेत तर ते सुद्धा आले होते। पण असं संशयाने आणि म्हणजे एका चोर पोलीसचा असा खेळ करण्यापेक्षा आपल्याकडे एक सुसज्ज यंत्रणा असावी असं मला वाटतं की जर जेवढे समुद्र किनारे आपल्या या क्षेत्रामध्ये येतात म्हणजे मला वाटतं मांडव्यापासून मुरुडपर्यंत जर हे एक क्षेत्र येत असेल तर तिकडल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जर आपण CCTV लावले आणि त्याचं ॲक्सेस जर आपण अलिबाग किंवा जे काही मुख्यालय असेल तिकडे ठेवलं तर मला वाटतं एकाच ठिकाणी बसून सगळीकडे लक्ष ठेवता येऊ शकतं। त्या ह्याच्यातनं सरपंच म्हणून माझी मागणी अशीच राहील की CCTV किंवा जे आधुनिक पद्धती आहेत त्यांचा वापर जी पूर्वी म्हणजे आत्ताची जेवढी पर्यटन स्थळ आणि जेवढे समुद्र किनारे आहेत तर तिकडे व्हायला हवा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे एमआयडीसी परिसरातील एका प्लॉटवरती विषारी राख टाकल्याच्या प्रकाराने पर्यावरण धोक्यात आले असल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे। याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ आक्रमक भूमिका घेतली होती, मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर आणि मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी आज थेट प्रदूषण नियंत्रण मंडळावरती धडक दिली। त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत लोटे परिसरात जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या उद्योगांवरती कारवाई कधी होणार असा थेट प्रश्न विचारला आहे। जर यावर त्वरित कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरेल आणि तीव्र आंदोलन छेडेल असा ठणकावून इशारा खेडेकर यांनी दिला आहे।
यावेळी निवेदनही देण्यात आले, ज्यात जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी आणि संबंधित उद्योगांवरती नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली आहे। लोटे परिसरातील वाढते प्रदूषण, विषारी कचऱ्याचे व्यवस्थापन व स्थानिकांच्या आरोग्यावरती होणारे परिणाम या सगळ्या मुद्द्यांकडे मनसेने लक्ष वेधले असून येत्या काळात आणखी तीव्र आंदोलनाची शक्यता वर्तवली जात आहे। दाखव मला शोकास सोडा बंद दाखव मला शोकास काय सांगत तुम्ही बोलली ते वेगळे आहे तुमच्याही बंद नाही ती तुमच्याही बंद नाही त्या कृषीवाल्यांनी कारवाई घ्या तुम्ही काय सांगताय आम्ही डायरेक्शन दिलेत ना त्याने ऍक्शन घेतले तुम्ही रिएक्शन स्वतः सुमोटो काय केलं तुम्ही कृषी विभागाचं आम्हाला काय नाही सुमोटो तुम्ही काय केलंय मी गुन्हा दाखल केल्यानंतर तुम्ही केलं गुन्हा दाखलचा काही संबंध आम्हाला माहिती नाही गुन्हा दाखल केलेला आम्ही आमची जी कारवाई ती सांगतोय आपल्याला एक कारखाना तुम्ही स्वतः कारवाई केली दाखव मला बाकीचे जे अधिकारी होते ती बातमीवाले दुसऱ्या दिवशी कारवाई करायचे जिरापुरे होते ते शिंदे होते ते लक्षात माझं असं म्हणणं आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डची तुमचं हे आहे ना की एखाद्या सोशल मीडियावर किंवा वर्तमानपत्रामध्ये बातमी आली की तुम्हाला येत नाही ती येत नाही का फक्त मला सांगा आज नाही साहेबांनी काय बोलला नाही भेटलं मला भेटलं अरे तुम्ही सुमोटो एकही कारवाई करत नाही तक्रार जेव्हा तुम्ही तक्रार केली तेव्हा तुम्ही करणार 5 तारखेला आम्ही 5 तारीख साहेब 8 आहे 5 तारखेलाच बातम्या लागल्या 6 तारखेला गुहागरहून सकाळी 7:45 वाजता सुटणारी गुहागर परचुरी एसटी बस पांगारी साडेवाडी येथून विद्यार्थ्यांना घेऊन येत असताना सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या एका बाजूला ही बस पूर्णपणे कलंडली। सुदैवाने यावेळी मोठा अनर्थ टळून कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। गुहागर परचुरी ही बस नेहमीप्रमाणे सकाळी 7:45 वाजता गुहागर आगारातून परचुरीकडे आली। दरम्यान पांगारी सडेवाडी येथून विद्यार्थी व प्रवासी वर्गाला घेऊन येत असताना एका चांगल्या रस्त्यावर ही बस रस्त्याच्या एका बाजूला जाऊन कलंडली। सुदैवाने यावेळी एसटी बसला कोणत्याही झाडाचा आधार नसताना देखील केवळ दैव बलवत्तर म्हणून रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली नाहीये। यावेळी प्रसंगावधान राखून वाहक RK सोनकांबळे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तत्काळ विद्यार्थी व प्रवासी वर्गाला सुखरूप बाहेर काढले। दरम्यान या अपघातानंतर येथील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते आबरार चोगले यांनी सदर अपघाताची माहिती गुहागर आगारामध्ये दूरध्वनीद्वारे तत्काळ दिली। मात्र 2 तास उलटूनही या ठिकाणी आगाराकडून एसटी बस काढण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली नव्हती। त्यानंतर उशिराने क्रेनच्या सहाय्याने सदर एसटी बस काढण्याचे प्रयत्न सुरू होते। गुहागर आगाराच्या या वेळकाढू कारभाराबाबत येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गुहागरहून सकाळी 7:45 सुटणारी परचुरी गुहागर परचुरी या एसटीने प्रवास करत होतो। सकाळी सडेपांगारीमध्ये ही एसटी वाया करते आणि सडेपांगारीमध्ये जाऊन विद्यार्थी आणि प्रवाशांना घेऊन येत असताना काही अंतरावर आल्यानंतर ही गाडी 25 ते 30 मीटर सरकत गेली आणि त्यामध्ये ड्रायव्हरने सावरण्याचा प्रयत्न केल्यानंतर पूर्णतः रस्ता सोडून ड्रायव्हर गेले होते आणि त्यानंतर संकटकाली जो मार्ग आहे या मार्गानं आम्हाला प्रवाशांना काढण्यासाठी कंडक्टर यांनी दरवाजा खोलून दिला। त्यानंतर विद्यार्थी आणि सर्व प्रवाशांना संकटकाली मार्गानं बाहेर काढण्यात आलं आणि हा प्रसंग अतिशय भयानक होता आणि याची सूचना प्रशासनानं ड्रायव्हरना द्यावी जेणेकरून आज या प्रवाशांचं फार मोठं नुकसान किंवा इथं जीवितहानी होण्याची शक्यता होती। तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि अजून देखील 2 तास उलटून गेले तरी डेपोवरून कोणी यांचे प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आलेले नाहीत आणि अजून या संदर्भातला काय पुढे मार्ग आम्हाला ग्रामस्थांना दिलेला नाही। विलास गंभरेच्या यांच्या मार्फत एसटीचा अपघात झालेला समजलं तर सर्वप्रथम मी डेपोत फोन केला। सुनील पवार म्हणून डेपोत आहेत त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कुठलंही रिप्लाय दिला नाही। त्यांनी फोन उचलण्याचा कुठलंही तसदी दाखवली नाही। त्यानंतर मी त्यांना मेसेज टाकला, त्यांनी मेसेजचं सुद्धा गांभीर्य बघून अजिबात उत्तर दिलेलं नाही। बऱ्याच वेळाने त्यांनी दुसरा नंबर पाठवला आणि सांगतात की त्या नंबरवर संपर्क साधावा। मग आम्ही काही लोक सरपंच असतील, माजी सरपंच असतील, बरेच प्रवासी पोलीस पाटील वगैरे घटनास्थळी आलो। तेव्हा इथे आल्यानंतर निदर्शनास आलं की ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे एसटी कलंडलेली होती आणि परंतु ईश्वराच्या कृपेने, अल्लाच्या कृपेने सर्व प्रवासी आणि विद्यार्थी हे सुखरूप आहेत।
एवढीच मेहरबानी. बाकी प्रशासनाचं इतर फार दुर्लक्ष आहे, एवढंच गांभीर्याने सांगू. मागील काही दिवसांपूर्वी राजापूरच्या मुख्य रस्त्याची बातमी माझे कोकणने दाखवली होती आणि त्याचा इम्पॅक्ट देखील दिसून आला. लागलीच रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. यामध्ये राजापूरच्या माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी पेविंग ब्लॉक लावण्यासाठी विरोध केला होता. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष हनीफ काझी यांनी पेविंग ब्लॉक लावण्यात येतील असे सांगितले होते. राजापूरचे वाहन चालक आजी माजी नगरसेवक यांनी या रस्त्यावरती कायमस्वरूपी तोडगा म्हणून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे आजपासून राजापूर जवाहर चौक या मुख्य रस्त्यावरती पेविंग ब्लॉक लावण्याचे काम सुरू असून यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये हे पेविंग ब्लॉक किती तग धरतील, त्याचबरोबर रस्ता किती टिकणार याकडे आता राजापूरच्या जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे. तळा बस स्थानकाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेल्या तळा बस स्थानकाच्या कामामुळे येथील नागरिकांसह प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. बस स्थानकाची झालेली दुरावस्था, मुतारी तुंबल्यामुळे सर्वत्र पसरलेली दुर्गंधी तसेच खडकाळ व ओबडधोबड जागेमुळे बस लावताना चालकाला येणाऱ्या अडचणी याबाबत अनेकदा प्रसारमाध्यमांतून बातम्या झळकल्या होत्या. अखेर या कामाला मंजुरी मिळाल्याने 14 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र 8 महिन्यांचा कालावधी लोटला तरी सदर कामाला सुरुवात झाली नसल्याने या बसस्थानकाचे काम होणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात होता. अखेर तळा बसस्थानकाच्या कामाला मुहूर्त मिळाला आणि प्रत्यक्षात बसस्थानकाच्या कामाला सुरुवात झाल्याने शहरवासीय व तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. लेह मनाली मार्गावरती दरड कोसळल्याने अनेक प्रवासी रस्त्यात अडकले असून अत्यंत प्रतिकूल हवामानात त्यांची स्थिती अतिशय चिंताजनक बनलेली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील अमोल म्हामुणकर, समीर सावंत व राजेंद्र दरेकर आणि त्यांचे परिवार सदस्य असे एकूण 9 जण गेल्या 2 दिवसांपासून वाहतूक ठप्प झाल्याने तेथील रस्त्यावरती प्रचंड कडाक्याच्या थंडीत अडकलेले आहेत. थंडीचे प्रमाण इतके आहे की सध्या तापमान 2 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली घसरले आहे. अन्न, पाणी आणि निवाऱ्याचा अभाव असून अनेक जण उपाशी अवस्थेत आहेत. दरड हटवण्याचे काम सुरू असले तरी सातत्याने नवीन दरडी कोसळत असल्यामुळे मार्ग मोकळा होण्याचा काही निश्चित अंदाज सांगू शकत नसल्याचे अमोल यांनी सांगितले आहे. प्रशासनाकडून मदत मिळावी तसेच अडकलेल्या प्रवाशांपर्यंत तातडीने अन्न, औषध आणि गरम कापडांची मदत पोहोचावी अशी कळकळीची मागणी पर्यटक करीत आहेत. नमस्कार, मी समीर सावंत. आम्ही 3 जण, अमोल म्हामुणकर आणि राजेंद्र दरेकर परिवार असे मिळून 9 जण लेह लडाख ट्रिपवर आलो होतो. श्रीनगर ते लेह हा प्रवास खूप सुंदर झाला. लेहवरना मनाली ह्या हायवेवर येत असताना आम्हाला पांग या गावापासून 10 किलोमीटरवर एक दरड कोसळली होती. ती दरड कोसळण्याचं काढण्याचं काम हे गेले 2 दिवस चालू आहे. त्यामुळे आम्ही गेले 2 दिवस अडकून पडले आहोत. ह्या ठिकाणी टेम्परेचर हे जवळजवळ 2 डिग्री ते 1 डिग्री जातं रात्री आणि दिवसा पण नॉर्मली 10 ते 12 डिग्री असतं. गेले 2 दिवस इथे अडकून पडल्यामुळे आमचे खाण्यापिण्याचे खूप हाल होत आहेत. त्यानंतर हे जे काम चालू आहे त्या ठिकाणी 2दा त्यांनी जो रोड क्लिअर केला होता, परंतु परत दरड खाली आल्यामुळे ते रोड परत बंद आलेला आहे. त्या अजून 2 दिवस जाण्याचा बहुतेक चान्सेस आहेत. तिथे एक 5 मीटर बाय 3 मीटर असा मोठा एक दगड आला आहे. तो फोडण्याचं काम चालू आहे बीआरओकडनं. बीआरओचे लोक खूप चांगलं काम करत आहेत, पण तो दगड खूपच मोठा असल्यामुळे तो सुरुंग लावून फोडायचं काम चालू आहे आणि सुरुंग लावल्यामुळे अजून दरड परत खाली कोसळत आहे. त्यामुळे आमचे इथे खूप ॲक्च्युली हाल होत आहेत. तर हे टेम्परेचर खूपच जास्त आहे, याची आम्हाला सवय नाही आहे. तरी माझी अशी नम्र विनंती आहे की जी कोणी आपली माणसं लेह साईडला असतील त्यांनी येताना कृपया माहिती घ्यावी आणि मगच ह्या रोडने प्रवास करावा. पोलादपूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात 30 एप्रिल रोजी एक अज्ञात मृतदेह सापडल्याची घटना समोर आली होती.
पोलादपूर पोलिसांनी तांत्रिक व मानवी गुप्त माहितीच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवत तातडीने अक्षय जाधव या एका संशयित आरोपीस अटक केली। पुढील तपासामध्ये या खुनामध्ये मुख्य 2 आरोपींचा सहभाग उघडकीस आला। हे दोघे आरोपी तब्बल 2 महिन्यांपासून फरार होते आणि आपली ओळख लपवत कर्नाटकमधील सीमा भागात लपून राहत होते। तरी पोलादपूर पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे व मानवी गुप्त माहितीच्या आधारे त्या 2 मुख्य आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले। यामध्ये वंदना दादासाहेब पुणेकर वय वर्ष 36, मोहन पांडुरंग सोनार वय वर्ष 54 या दोघांविरुद्ध पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे। मयत सुनील हासे आणि आरोपी वंदना पुणेकर यांची ओळख चिपळूण येथे एका प्रवासादरम्यान झाली होती। पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले। वंदना पुणेकर व मोहन सोनार यांनी मयत व्यक्ती यांच्याकडे पैशांची मागणी केली, मात्र ही मागणी पूर्ण न केल्याच्या रागात झोपेच्या गोळ्या देऊन सदरील व्यक्तीचा काटा आरोपींनी काढलाय व रात्रीच्या अंधारात मृतदेह गोणीत भरून कशेडी घाटातील जंगल भागात फेकून दिला। मात्र या गुन्ह्याचा तपास पोलादपूर पोलिसांनी यशस्वीरित्या लावला असून याबद्दलची अधिक माहिती दिली आहे ती पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांनी। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रोहिदास रावडे, पोलादपूर पोलीस स्टेशन रायगड। मे महिन्यामध्ये जुन्या कशेडी घाटात पुणे मुंबई महामार्गावर एक अनोळखी मृतदेह पोलिसांना मिळून आला होता। त्या मृतदेहाच्या आजूबाजूला पोलिसांनी शोध घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वोटर ID आणि एक आधार कार्ड पोलिसांना मिळून आलं होतं, ड्रायव्हिंग लायसन्सिंग मिळून आलं होतं। तर त्याद्वारे त्या व्यक्तीचा आपण शोध घेतला असता तर सदरचा व्यक्ती हा अहमदनगर इथला मूळचा राहणारा होता व तो सध्या रत्नागिरी येथे कामाला असल्याचे कळलं होतं। तर रत्नागिरी पोलिसांनी सदरबाबत मिसिंग यापूर्वीच दाखल केली होती। मिसिंग वरून मग स्थानिक रत्नागिरी पोलिसांना आम्ही संपर्क साधला, मृताच्या नातेवाईकांना संपर्क साधला व त्यांनी येऊन ती बॉडी ओळखली। सुनील हासे असं मयत व्यक्तीचं नाव आहे, 54 वर्ष वय होतं, राहणार अंबड, अहमदनगर अहिल्यानगर जिल्हा इथला तो मूळचा राहणारा होता। तर तो रत्नागिरीमध्ये MIDC आहे आलोरे शिरगाव या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, त्या ठिकाणी तो ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होता। तर त्याची साधारण एप्रिल महिन्यामध्ये एका महिलेसोबत ओळख झाली होती लिफ्ट देण्याच्या बहाण्याने। चिपळूणचा तो जो चौक आहे त्या चौकामध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेसोबत ओळख झाली होती। त्या ओळखीचं रूपांतर पुढे त्यांच्यामध्ये जवळीक आली दोघांमध्ये आणि सुनील हासे हा त्याच्या कुटुंबाला सोडून इकडे चिपळूणला एकटा राहत असल्याने व त्याच्याकडे एक 4 व्हीलर गाडी आहे आणि चांगले पैसे कमवतोय असं झाले बघितल्याने त्या महिलेने त्याला थोडं प्रेमामध्ये गुंतवलं होतं व याच्यामध्ये प्रेमामध्ये गुंतवून त्याची गाडी आणि त्याचे पैसे लुबाडण्यासाठी त्याला त्या महिलेने, तिचं नाव वंदना पुणेकर आहे व तिचा जोडीदार मोहन सोनार व अजून एक अक्षय जाधव म्हणून आरोपी आहे, त्या असे तिघांनी मिळून त्याला जयसिंगपूरला नेलं गोड बोलून की तुला आम्ही लग्नासाठी मुलगी देतो बघून वगैरे असं अशा प्रकारचं आमिष दाखवलं। आपण वंदना पुणेकर आणि मोहन सोनार या दोघांचा शोध घेत होतो। त्या अनुषंगाने मग अक्षय जाधव अटक झाल्यानंतर या दोघांचा शोध घेत असताना जयसिंगपूरमध्ये आपली टीम 8 दिवस रिझर्व आपण ठेवली होती व तिथे काही गोपनीय बातमीदार आपण तयार केले व त्या गोपनीय बातमीदारांनी 2 दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की वंदना पुणेकर जयसिंगपूर आणि सांगली परिसरात येणार आहे। सध्या ती कर्नाटकमध्ये चिंचली म्हणून गावे मायक्का देवी मंदिर या ठिकाणी बुरखा घालून त्याच्या जोडीदार मोहन सोनार यासोबत राहत आहे। तर त्याप्रमाणे आपण बातमी मिळाल्यानुसार सांगली आणि जयसिंगपूर परिसरामध्ये मी स्वतः जाऊन माझे मलदार असे आम्ही चौघांनी जाऊन सापळा रचला व परवा रात्री तिला अंकली चौक सांगली या ठिकाणावरून तिचा जो जोडीदार मोहन सोनार याच्यासोबत जाताना चौकामध्ये पाहिलं आणि मग त्यांचा पाठलाग करून हायवेला मिरजच्या दिशेने पाठलाग करून मग त्यांना आपण ताब्यात घेतलेलं। दोन्ही आरोपींना आता पोलीस कस्टडी 14 तारखेपर्यंत मिळालेली आहे। दोघांनी आपल्या कबुली जबाबामध्ये खून कसा केला, काय केला या संदर्भात कबुली जबाब दिलेला आहे। पुढील तपासासाठी आता याच्यामध्ये चार्जशीट आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये टाकू। सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड्स युनियन म्हणजे सिटू यांच्या मार्फत प्रमुख मागण्यांसाठी आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावरती थाळीनाद आंदोलन छेडण्यात आले। यामध्ये सिटूच्या अध्यक्षा कॉम्रेड विजयराणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। अन्यायकारक 4 श्रम संहितांशी संबंधित राज्य नियम आणि महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक मागे घेण्याबाबत आणि आशा तसेच गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत हे थाळीनाद आंदोलन छेडण्यात आले।
गेली 12 वर्ष या अशा काही काम करत आहेत, तर त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते खूप तुच्छ आहे. आता सरकारने त्यांना दिलेलं आहे जे काही ठराविक मानधन, त्यामध्ये सुद्धा आता कपात 6 महिने झालं केंद्र सरकारचं मानधन थकीत आहे. तर आजचा हा थाळीनाद आंदोलनाचा आमचा मुख्य हेतू हाच आहे की जे काही 6 महिन्यापासूनचे त्यांचे थकीत वेतन आहे ते त्यांना मिळाले पाहिजे. जर आणि आता सरकार काय करत आहे की जे 60 वर्ष झालेले आहेत आशांना, त्या आशांना तात्काळ कमी करण्याचं धोरण जे सरकारनं अवलंबलेलं आहे ते मागे घेऊन त्यांची वयाची अट ही 65 वर्ष केली पाहिजे. तसेच त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते महिन्याच्या महिन्याला अदा करण्यात यावं. आणखी जे काही जनसुरक्षा विधेयक आहे ते रद्द केलं पाहिजे. तसेच कामगार कर्मचारी विरोधी ज्या काही 4 श्रम संहिता आहेत त्यासुद्धा सरकारने रद्द केल्या पाहिजेत, जेणेकरून भविष्यात जे कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना आंदोलनाची जे काही हत्यार आहे ते उभारता आलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी त्यांना लढता आलं पाहिजे. त्यासाठी ह्या मागण्या आम्ही घेऊन सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आता ह्या आंदोलनातून केलेला आहे. भविष्यात जर सरकारने दुर्लक्षच केलं या आशांच्या मानधनाकडे तर नक्कीच आम्ही मोठं आंदोलन उभारू. केंद्र शासनाचे कर्मचारी विरोधी धोरण, खासगीकरण, नोकर कपातीकरण, कंपनीकरण या विरोधात आवाज उठवत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर, नगर परिषद कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या सर्व घटक संघटनांनी आज जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून सोडला. देशातील 11 कामगार संघटनांनी देशव्यापी संपाचे हत्यार उपसले असून या संपास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने जाहीर पाठिंबा दिला होता. या कर्मचारी संघटनेच्या सर्व घटक संघटना या संपात सक्रिय सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या. कर्मचाऱ्यांच्या मनात रोष निर्माण झाला असून शासनाने सकारात्मक चर्चा करून प्रश्न न सोडवल्यास कर्मचारी समन्वय समितीच्या झेंड्याखाली यापेक्षाही मोठं आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय. आजचं जे आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे आंदोलन आहे हे देशव्यापी जो संप पुकारलेला आहे 11 संघटनांनी त्यामध्ये जी मागण्यांची सनद आहे त्याच्यासाठी पाठिंबा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्व संघटनांनी या ठिकाणी प्रतिकात्मक अशा प्रकारचं या ठिकाणी निदर्शनाचं आंदोलन केलं आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांना देण्यासाठी 20 मागण्यांची जी सनद आहे ती सनद मागण्यांच्या रूपाने आम्ही कलेक्टर यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्या मार्फत या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आमचं आंदोलन होतं. यासाठी प्रमुख ज्या मागण्या आहेत त्यापैकी राष्ट्रीय जी निवृत्ती योजना आहे, जुनी पेन्शन ही सर्वांना सरसकट लागू व्हावी ही प्रमुख मागणी आहे. त्यानंतर 10 वर्ष सतत काम करत असलेले जे कंत्राटी कामगार आहेत आणि इतर जे कामगार आहेत, अंशकालीन कामगार असतील, कंत्राटी कामगार असतील, त्या सर्वांना न्याय मिळावा. टप्पा अनुदानासाठी महाराष्ट्रातील शिक्षक आज आझाद मैदानी या ठिकाणी आंदोलन करतायत, त्यांचा प्रश्न ताबडतोब सुटावा. कारण मागील शासनानं, एकनाथ शिंदे साहेब शासनानं देण्याचं अभिवचन दिलेलं होतं. या शासनानं फक्त निधी उपलब्ध करून द्यायचा आहे, तो द्यावा. आणि एकंदरीत या सर्व शासनाचे सामाजिक धोरणाच्या विरोधात जी धोरणं आहेत, मग कंत्राटीकरण असेल, कंपनीकरण असेल आणि इतर असेल, त्या धोरणाच्या विरोधात हा आमचा लढा आहे. राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देश पातळीवरील 11 संघटनांचे देशव्यापी संप होता. त्या संपाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 17 कर्मचारी संघटना आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन आणि निदर्शनं ही सकाळच्या सत्रात आणि दिवसभर इतर कर्मचारी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध म्हणून दिवसभर काम करत आहेत. माहे सप्टेंबरमध्ये समन्वय समितीच्या माध्यमातून यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन सप्टेंबरमध्ये आम्ही करणार आहोत. आजच्या या आंदोलनामध्ये 18 संघटना सहभागी आहेत जिल्ह्यामधील आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी हजर आहेत आणि तालुक्यामधील इतर कर्मचारी प्रत्येक कर्मचारी कार्यालयामध्ये काळ्या फिती लावून काम करत आहे. निलेश लंके यांनी प्रसाद गायकवाड यांच्या परिवाराला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसाद गायकवाड यांच्याबद्दल लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा सहकारी म्हणून प्रसाद गायकवाड यांची ओळख असल्याचे गौरवोद्गार काढले. यावेळी निलेश लंके यांनी 5 तारखेच्या कार्यक्रमामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले ही गोष्ट निश्चित समाधानकारक असल्याचेही सांगितले.
अलिबाग भागामध्ये आमचा एक जीवाभावाचा सहकारी म्हणून आम्ही पिंट्या उर्फ प्रसाद गायकवाड हा नेहमी तळागाळातील लोकांच्या सुखादुःखात सहभागी होणारा आमचा एक सहकारी, त्याचा निश्चित आम्हाला एक अभिमान वाटतो। ज्या वेळेस आमची भेट होत असते त्यावेळेस एकच प्रश्न असतो की माझ्या भागातील लोकांना हा न्याय मिळाला पाहिजे, माझ्या भागातील लोकांना त्या समस्या सुटल्या पाहिजे। म्हणजे नेहमी सर्वसामान्यांसाठी झटणारा आमचा हा सहकारी आहे। तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस देशावर कोविडसारखी महामारी आली, त्या कोविडच्या महामारीमध्ये सुद्धा या भागातील लोकांना प्रत्येकाला आपल्या कुटुंबाप्रमाणे सेवा देण्याचं काम आमच्या पिंट्याने त्या ठिकाणी केलेले आहे। त्यामुळे निश्चित मला त्याचा एक अभिमान वाटतो, आम्हाला गर्व वाटतो की या परिवाराबद्दल एक सामाजिक बांधिलकी असणारा हा परिवार। आमची भगिनीसुद्धा एका बाजूच्या गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य असताना सुद्धा त्या भागामध्ये सुद्धा चांगलं काम आहे, महिलांचं संघटनसुद्धा निश्चित चांगले। या परिवाराला एक सामाजिक चळवळीचा एक वारसा आहे आणि नेहमी सामाजिकता या परिवाराकडे असते। त्यामुळे निश्चित मला एक अभिमान वाटतो की आमच्या या भागात आल्यानंतर आपल्या जीवाभावाच्या सहकार्याच्या घरी गेलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते। आपण राजकीय सामाजिक कार्यक्रमामध्ये येत असताना आपला कोणीतरी एक जीवाचा कार्यकर्ता असतो, त्याच्या घरी सुद्धा गेलंच पाहिजे आणि या भावनेतून मी या ठिकाणी आलेलो आहे। खेड तालुक्यातील जामगे या गावी राहणारे अंकुश कदम यांच्या घराच्या परसबागेमध्ये दिनांक 8 जुलै रोजी ब्रह्मकमळाची तब्बल 21 फुले उमलली होती। आतापर्यंत महिनाभरामध्ये एकूण 98 ब्रह्मकमळाची फुले येऊन गेली आहेत। या फुलांचे वैशिष्ट्य असे की ते फक्त रात्रीच्या वेळेलाच उमलतात। रात्री 12 वाजता हे फूल पूर्ण फुलते व सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी ते कोमेजून देखील जाते। हे फूल पानाला येते, एकदम पांढरे शुभ्र फूल व त्याचा सुगंध देखील आजूबाजूचा परिसर मंत्रमुग्ध करून टाकतो। कदम परिवार हे नेहमी आलेली फुले रात्री गावदेवीच्या मंदिरामध्ये नेऊन देवाला अर्पण करतात। त्यांच्या असणाऱ्या अपार श्रद्धेमुळे दरवर्षी ही फुले त्यांच्या परसबागेमध्ये झाडावरती भरभरून येतात असे आजूबाजूच्या नागरिकांचे म्हणणे आहे। रायगड रत्नागिरी लोकसभा खासदार सुनील तटकरे यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या मार्फत दिनांक 9 जुलै रोजी माणगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तूंचे मोफत वाटप व खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी तालुक्यातील अनेक अंगणवाडी शाळांना जाऊन त्यांनी खाऊ वाटप देखील केलाय। यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।